संग्रामपूर तालुक्यातील हे आहे वरवड बकाल येथील बसस्थानक। या बसस्थानकावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे। अलीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा झालेले हे अतिक्रमण काढून टाकण्याच्या नोटिसेस या अतिक्रमणधारकांना दिलेल्या आहेत। त्यामुळे आगामी काळात या अतिक्रमणधारकांवर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही। रस्त्याच्या मध्यापासून 40 फुटापर्यंत अतिक्रमण काढण्याच्या या नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण या बसस्थानकावरचं या निमित्तानं निघणार आहे। त्यामुळे निश्चितच या परिसरातील अतिक्रमणधारकांवर किंवा व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी या निमित्तानं येणार आहे। यासाठी म्हणून काही निवडक प्रतिनिधी आपल्याशी बोलताना सांगितलं की उपासमारीची पाळी आमच्यावर येणार आहे, सरकारने आमच्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करावी अशी मागणीसुद्धा यावेळेस या व्यावसायिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे। अतिक्रमण हटावच्या नोटिसा वरवड बकाल बसस्थानकावरील अनेक व्यापाऱ्यांना मिळालेल्या आहेत। काय सांगता येईल तुम्हाला? अतिक्रमण इथं आम्ही इथं बऱ्याच वर्षाला दुकान लावत आहे, पण आता हे अतिक्रमण आल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते। दुकानं कुठला आम्हाला दरा द्यायला पाहिजे। मग काय म्हणता येईल? काय म्हणता येईल, जे होईल ते होईल, सगळे आता अतिक्रमण म्हटल्यानंतर आम्हाला कुठेतरी जागाची व्यवस्था आम्हाला करून द्यायला पाहिजे, कारण की आमच्या याच्यावर पोटाचा उदरनिर्वाह आहे। तर आम्हाला याच्यासाठी कुठंतरी आम्हाला जागेची व्यवस्था करून द्यायला पाहिजे अशीच आमची मागणी आहे। आणि 8 दिवसामध्ये त्यांना अतिक्रमण हटवायचं आहे, काय सांगता येईल तुम्हाला? अतिक्रमण हटवायचं आहे, हो। आम्ही काय करावं पुढे? हो, तर मग अतिक्रमण हटवलं तर मग काय तुमचं? आमचा रोजगार बंद होऊन जाईल। मग काय सरकारकडून काय अपेक्षा आहेत? काय अपेक्षा, आता काय दुसरी व्यवस्था करून द्या। पर्यायी व्यवस्था सरकारनं करून द्या थोडीशी, काहीतरी मार्केटमध्ये म्हणा, अजून जिथं व्यापार चालेल तिथं। साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार, वरवड बकाल, संग्रामपूर।